या बातमीचे प्रायोजक आहेत क्वालिटी चिकन सेंटर होलसेल अँड रिटेल। आमचा पत्ता न्यू तिरेगाव फॉरेस्ट व फिश मार्केट फॉरेस्ट सोलापूर। आर्थिक कारणावरून लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयातून आरोपी सशर्त अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला। सदर प्रकरणात वळसंग पोलीस स्टेशन येथे 11 एप्रिल 2025 रोजी भारतीय दंडसंहिते कलम 376, 354, 506, 384 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता। फिर्यादी महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीप्रमाणे काही वर्षांपूर्वी तिची एका गावातील तरुणाशी ओळख झाली होती। त्या तरुणाने तिच्यावर विश्वास संपादन करून वेळोवेळी आर्थिक रक्कम घेतली। 8 नोव्हेंबर 2017 रोजी सदर तरुणाने पैसे परत देण्याच्या बहाण्याने तिला घरी बोलवले आणि घरी कोणी नसताना तिच्यावर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केला। अत्याचार करतानाचा त्याने त्या घटनेचा मोबाईलद्वारे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन वेळोवेळी तिच्याकडून पैसे उकळले। या दरम्यान आरोपी अमोघ विश्वनाथ तेलंग वय 42 राहणार तोगराळी तालुका दक्षिण सोलापूर याने सदर व्हिडिओ मोबाईलमध्ये पीडितेस दाखवून त्याचा समाजामध्ये प्रसार करण्याची धमकी दिली असल्याची फिर्याद पीडितेने दाखल केली। पीडितेच्या मनास लज्जा वाटेल असे वर्तन केले आणि त्याच दरम्यान तिला शारीरिक आणि मानसिक त्रास देत 50,000 रुपये उकळले। आरोपींकडून वारंवार आर्थिक मानसिक छळ होत असल्यामुळे पीडितेने पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली होती। सदरील प्रकरणात आरोपी अमोघी तेलंग याने अटकपूर्व जामिनासाठी मेहरबान जिल्हा सत्र न्यायालयात सोलापूर येथे आपला अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला। या प्रकरणात जिल्हा व सत्र न्यायाधीश केंद्रे यांनी आरोपीचा अटकपूर्व जामीन सशर्त मंजूर केला। सदर प्रकरणात आरोपीकडून अॅडव्होकेट कदीर औटी, अॅडव्होकेट दत्तात्रय कापुरे, अॅडव्होकेट वैभव बोंगे आणि अॅडव्होकेट ओंकार फडतरे यांनी काम पाहिले। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।